न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विराज कंपनीच्या नूतनीकरण व विस्तारीकरणच्या जनसुनावणीला स्थानिकांचा कडाडून विरोध। ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने कलेक्टरांकडे जनसुनावणी रद्द व कंपनीवर कारवाईची मागणी। बोईसर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल एसआरएम हा स्टील निर्मितीचा कारखाना, या कारखान्याच्या नूतनीकरण व विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून स्थानिकांनी मात्र सदर प्रक्रियेला प्रचंड विरोध दर्शवला आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वपक्षी संघर्ष समितीच्या मते विराज कंपनीच्या कथनी व करणीमध्ये जमीन आसमानाचा फरक, जल व वायू प्रदूषण व रोजगाराच्या नावाखाली स्थानिकच्या तोंडाला पुसलेली पाने, यामुळे कंपनी विरोधात तीव्र असंतोष जनतेमध्ये आहे। ही कंपनी प्रायव्हेट सेक्टर मधली असून या विस्तारीकरणांमध्ये पेसा अंतर्गत ग्रामपंचायत असून येथील 100% वस्ती असलेले आदिवासी बाधित होत असून त्यांचं स्थलांतरण व पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो। जल प्रदूषण व नियंत्रण अधिनियम 1974 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील सर्व अटी नियमांचं, मापदंडांचं उल्लंघन होत आहे। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 दिलेल्या मूलभूत हक्कांचा संपूर्णपणे उल्लंघन होणार आहे। परिणामी 24 मार्च 2026 रोजी ग्रामसभेने जनसुनावणी रद्द मागणीचा ठराव घेत सदर जनसुनावणी ज्या कंपनीविरुद्ध ग्रामस्थ लढत आहेत त्यांच्याच दालनात मौजेमान गट क्रमांक 27 मालकीच्या जागेत होणार असून ही निष्पक्षपणाला घातक असू शकते। परिणामी ही बेकायदेशीर व जनहितास बाधक असणारी जनसुनावणी रद्द करण्याची व कंपनी प्रशासनावर कारवाई करण्याचे निवेदन सर्व संघटित राजकीय पक्षाच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून कलेक्टर महोदय यांना सादर करण्यात आले असून आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि 4 एप्रिल 2026 रोजी मान गावातून ते विराज कंपनीच्या गेटपर्यंत एक भव्य मोर्चाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवणार आहेत। तरी हा होणारा जनतेचा संघर्ष व प्रशासनाची भूमिका काय असणार आहे हे येणाऱ्या काळात दिसेल। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी प्राण्य प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। आमच्या मान ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रामध्ये असल्यामुळे आमचा हा विराज कंपनीला पूर्णपणे विरोध आहे आणि ह्या कंपनीने प्रत्येक वेळेस हद्दीला उभे आम्ही विस्तारीकरण किंवा जनसुनावणी ही रद्द करण्यात यावी। नैसर्गिक हानी आणि नैसर्गिक साधन सामुग्रीची हानी, पाण्याचा ज्वलंत प्रश्न मान ग्रामपंचायतीमधला आणि त्याचबरोबर जे प्रदूषण या कंपनीतून होते, जे पाणी कंटॅमिनेट होते, त्या विरोधामध्ये त्या जनसुनावणीमध्ये देखील आवाज उठवला गेला होता। आत्ताचा जो त्यांनी नवीन टॅक्स प्लांटचा विस्तारीकरणाचा जो त्यांनी आता हे दिलेला आहे तो 11 पट मोठा प्लांट आहे। आताचा सध्या आहे त्याच्यापेक्षा 11 पट मोठा प्लांट त्यांचा प्रस्तावित आहे। आता मुळात 4 मार्चला हे एनटीसीने पत्र काढले। आमच्या ग्रामपंचायतीला ते 13 मार्चला मिळालं आणि पुरेसा कालावधी न देता 8 एप्रिलला जनसुनावणी आयोजित केलेली आहे। हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे ग्रामपंचायतीला त्याची लोकांना माहिती देण्यासाठी किंवा जो काही पुरेसा कालावधी लागतो, नोटीस द्यावी लागते, पुरेसा कालावधी त्यांनी दिलेला नाहीये, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जनसुनावणी लावली गेलेली आहे ही त्याच कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये, विराज या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये जनसुनावणी लावली गेलेली आहे। हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमच्या दृष्टीने, ग्रामस्थांच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक देखील आहे। कारण विराज कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्थानिक लोक काम करत नाहीयेत, स्थानिक कामगार नाहीयेत, कुठल्याही स्थानिकांना त्यांनी रोजगार दिलेला नाही। आणि आपल्याला माहिती आहे विराजच्या बद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल आणि त्यांनी या MIDC क्षेत्रामध्ये किंवा आमच्या पूर्वेकडे मान गावामध्ये केलेल्या प्रदूषणाबद्दल कुठल्या प्रकारच्या नियमांचं। प्रभाकर पाटील, आज खरं मी बहुजन विकास आघाडीचा नेता म्हणून नाही, तर या मान ग्रामपंचायतीच्या बाजूला माझं अतिशय निसर्ग संपन्न असं गाव आहे आणि ज्या गावामध्ये चांगले धबधबे, चांगला पुढचा किल्ला आणि त्याचबरोबर निसर्गरम्य असं वातावरण आहे। 9 हेक्टरमध्ये असलेल्या विराजच्या प्लॅन्टमुळे होणारं प्रदूषण आणि आता त्याच्यानंतर होणारं 44 हेक्टरमधलं प्रस्तावित जे बांधकाम आहे, यामध्ये बहुजन विकास आघाडी त्याचबरोबर स्वतः आम्ही पडगे ग्रामपंचायत पूर्णपणे त्याला विरोध करत आहे। आणि मजा बघा की जे सुनावणी होत आहे, ज्याच्या विरोधात सुनावणी होते त्याच्याच घरात जाऊन आम्हाला भांडायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हा निषेध व्यक्त करतोय की अशी सुनावणी होत नाही, की ज्याच्या विरोधात सुनावणी करायची आहे त्याच्याच घरी जाऊन आम्हाला आता सुनावणी करावी लागेल। याच्या एवढं दुर्दैव आमचं नाही असं मला वाटतं।
एवढंच दोन शब्दात सांगतो की बेवफा हो तुम मामाजी, बेवफा हो तुम मामाजी, हमारे साथ तुम्हारा नहीं है वास्ता, सुना है तुम्हारे पास पैसा बहुत है, अभी तू देख दूसरा रास्ता. स्थानिक भूमिपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच स्थानिकांच्या बाजूने आंदोलन करत असते. ज्या वेळेला ह्या विराजच्या विस्तारीकरणाचा नोटीस मिळाली त्याच वेळेला आमचे मित्र भावेश चुरी आणि आमची चर्चा झाली. विराजचा जो इतिहास आहे तो खूप भयानक आहे, भयंकर आहे. मामाजीला कुठल्याही कायद्याची भीती राहिलेली नाही आहे. विराजमध्ये होणारे अपघात, विराजचं असणारं प्रदूषण हे फक्त आणि फक्त पैशाने विकत घेतलं जातं. ज्या वेळेला इथला माणसाचा जीव गेलाय त्या वेळेला अगदी गेंड्याच्या कातडीचे असलेले हे विराज प्रशासन यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. आणि ही दहशत सामान्य नागरिकांमध्ये आहे की मामाजी का कोई कुछ उखाड़ नहीं सकता. आणि म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आलोय की जर तुम्हाला इथल्या लोकांची ह्युमन लाईफची व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही आधी जे प्रोजेक्ट इथे जो अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये महिन्याला 1000 टन नायट्रिक ऍसिड वापरलं जातं त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये. आणि त्याच्यापासून निघणारं जे इन्फ्लुएंट आहे ते पूर्ण ऍसिडिक आहे. त्याच्यामुळे तिथला जलस्रोत पूर्ण खराब झालेला आहे, जमीन खराब झालेली आहे, डोंगर खराब झालेला आहे, शेती खराब झालेली आहे. ह्याच्या पुढे तिथे म्हणजे बोईसरला MIDC मुळे दूषित वातावरण आहे. लोक ईस्टला राहायला गेली, बंगले बांधले, फ्लॅट घेतले आणि संपूर्ण ईस्ट विराज कंपनीने बर्बाद केलं. आता हे जे एक्सपान्शन आहे हे इतकं मोठं आहे की पुढे ज्यांच्या बिल्डिंगमध्ये डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये हे वायू प्रदूषण जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तर समस्या खूप मोठी आहे. आणि आपलं असलेलं जे आता चांगलं पिण्याचं पाणी आहे हे पूर्ण पाणी कंपनी वापरणार आहे. म्हणजे जर चुकून हे जर एक्सपान्शन झालं तर ईस्टच्या जेवढी पण आजूबाजूची परिसरातली गावं आहेत त्यांचं जीवनमान संपूर्ण बर्बाद होणार आहे. मी नम्र विनंती करेन, कुठलेही आमिष दाखवून जर विराजने आपल्या सगळ्यांना विकत घ्यायचा प्रयत्न केला, मॅनेज करायचा प्रयत्न केला तर माणुसकी म्हणून एक आपल्याला जो जगण्याचा हवा पाणी आपण कुठूनही बनवू शकत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, ह्यांच्या आमिषाला ह्या वेळेला बळी पडू नका. ह्या वेळेला ह्या प्लांटचं एक्सपान्शन अजिबात होता कामा नये, काही झालं तरी चालेल. आम्हाला झाला कारण त्याच विषया संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांची वेळ घेतली होती, काळजाची वेळ होती, परंतु त्यांची एक महत्वाची विषय अचानक आल्यामुळे थांबावं लागेल. आजच्या मान ग्रामपंचायत माध्यमातून विराज विरोधी मान संघर्ष समितीच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेकरता त्यांचं सरपंच आहे, सर्व माध्यम मंडळी सहकारी उपस्थित आहे. आता सर्वांनीच आपलं म्हणणं विस्तृतपणे आपल्याकडे मांडलेलं आहे की याची ज्या विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून 8 एप्रिलला ही जनसुनावणी होते, याच्या बाबतीमध्ये नेमकं काय विषय आहे याची विस्तृत माहिती आपल्याकडे आली आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की कुठलाही प्रोजेक्ट ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या भागात येतो तेव्हा तो साधारणतः त्या भागाची भौगोलिक परिस्थिती या अनुषंगाने तिथे कसल्या स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो याचं वास्तविकतेची जाणीव ठेवून घेतला जातो. विराज कंपनी आणि इथला उद्योग समूह हा कोणाकरताही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विराज उद्योग समूह या तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये आपले कारखाने चालवतो आणि ह्या होणाऱ्या प्रदूषणापैकी जवळपास 30 ते 40% प्रदूषण ज्यांच्या माध्यमातून होत असेल त्या उद्योग समूहाचं नाव आहे विराज उद्योग समूह. दुसरा विषय येतो की जेव्हा एखादा उद्योग समूह क्रिएट होतो त्यावेळेला त्यावर लोकांची अपेक्षा असते की रोजगार दिला पाहिजे. संबंधित तारापूर औद्योगिक वसाहत आणि जे काही उद्योग बोईसर पूर्वेला सुरू आहे त्याच्यामधून साधारणतः 8 ते 10 हजार लोक कामं करतात. आणि ह्या 10,000 लोकांचा जर आपण मागोवा घेतला तर स्थानिक तिकडे 1% स्थानिक भूमिपुत्र काम करत नाही हे वास्तव आहे. म्हणजे आतापर्यंतचा विराज उद्योग समूहाचा जर आपण इतिहास बघितला तर त्यांनी कुठल्याही रूपाचा रोजगार या आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना दिलेला मिळत नाही. 2012 मध्ये जेव्हा जनसुनावणी आपल्या शाळेमध्ये तुमच्या सर्वांचे तुम्ही तिथे उपस्थित होता त्यावेळेस झाली होती आणि त्यावेळेला विराज उद्योग समूहाने सर्वांना हे आश्वासित केलं होतं की आम्ही या भागाचं कुठलंही नैसर्गिक हानी करणार नाही. आम्ही या भागामध्ये रोजगारामध्ये पहिला अधिकार हा या गावातील राजपंच परिसरातील त्या संबंधित गावातील आणि पंचकृषीतल्या गावातील जनतेचा असेल. आणि तिसरं आश्वासन दिलं होतं 10 कोटीचा CSR. ही स्वतः मामाजीने तिकडे घोषणा केली होती. आणि त्यावेळेला
आम्ही तिकडे होतो की तो अनुभव सांगत होतो की विराट उद्योग समूहाचा अनुभव एवढा वाईट आहे, त्याच्यावर त्यांनी सांगितलं ना आता आमच्याकडून अशी कुठलीच गोष्ट होणार नाही. 2012 नंतर 2026 उजाडलंय, परंतु या विराट उद्योग समूहामध्ये केवळ आणि केवळ प्रदूषण निर्माण केलं गेलं, नैसर्गिक स्रोत बिघडवले गेले. ज्या गोष्टींचा उल्लेख केला की जे नैसर्गिक फ्लो आपल्या गावागावांमधून आहेत त्या गावागावांचे सर्व नैसर्गिक स्रोत हे प्रदूषित झाले आहेत. आज अशी प्रदूषण मंडळाचं हे जी ड्राफ्टिंग आहे, हे ड्राफ्टिंगची प्रत संबंधित ग्रामपंचायत 13 तारखेला मिळाली. 4 मार्च जरी वर डेट दिलेली असली तरी पहिलं उल्लंघन त्यांनी हे केलं की साधारणतः नैसर्गिक न्यायाच्या अनुषंगाने त्याचा पूर्ण अभ्यास करण्याकरता 45 दिवस किमान मिळायला हवे असा एक साधारणतः जनसुनावणीचा संदर्भ सांगतो. आणि ते मिळालं हा ना 13 की 14 मार्चला, म्हणजे साधारणतः आता फक्त केवळ 17 ते 18 दिवस झालेले आहेत. मग हेच उल्लंघन पहिलं घडलं की जनसुनावणीचा पुरेसा कालावधी दिलेला नाही. दुसरी सर्वात गंभीर गोष्ट की आम्हाला जिल्हाधिकारी महोदयांच्या नजरेसमोर आणली की मॅडम, जर आपण आपल्याकडे जेव्हा कोर्टामध्ये एखादा माणूस गुन्हा करतो आणि जर जजच तर त्याच्या घरी जाऊन सुनावणी करायला लागली तर मग आपण त्या माणसाचा तो दोष आहे का तो निर्दोष आहे की त्याच्या घरी जाऊन आपण डिसाईड करणार का? तर पहिली ही गोष्ट आहे. त्याच्यावर त्याने आम्हाला आज असं सांगितलंय की आम्ही ह्या गोष्टीचं पुन्हा कायदा सुव्यवस्था म्हणजे SP यांच्याकडे घेऊन ह्याची आम्ही हा विषय त्यांच्याकडनं माहिती घेऊ आणि हा विषय तुमचा आम्ही शासनाला कळवू. कुठला हा पर्टिक्युलर विषय त्या जागेवर घेता येऊ शकते की प्रकार हे सुरू राहतील. म्हणून आज आम्ही सर्वच एकत्र येऊन हा जो विषय मांडलाय जिल्हाधिकारी महोदयांसमोर आणि पुढची तयारी कोर्टाची पण तयारी ठेवलेली आहे की ह्या संबंधित नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टींचं उल्लंघन पहिल्या दिवसापासून सुरू होत आहे. म्हणून आम्ही आज प्राथमिकदृष्ट्या आज एकत्र येऊन जिल्हाधिकारी महोदयांकडे म्हणणं मांडले आणि ह्याच्यानंतर 4 तारखेला आम्ही एका मोर्चाचं आयोजन करतोय. हा सुद्धा मोर्चा हा मान ग्रामपंचायतीपासून सुरू होऊन विराटच्या गेटवर जाईल की कुठल्याही स्वरूपामध्ये या प्रोजेक्टला मान्यता शासनाने देऊ नये, विराट उद्योग समूहाची हिंमत करू नये. जेवढं करायचं तेवढं आमचं उद्धार हा त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे आणि आता पुन्हा त्यांच्या वेगळ्या सहकार्याची आम्हाला गरज नाही. त्यामुळे आपण हा प्रोजेक्ट रद्द करावा या मागणीकरता सर्वांनी मिळून येणाऱ्या 4 तारखेला म्हणजे शनिवारी साधारणतः 10च्या सुमारास मान ग्रामपंचायतीमध्ये एकत्र येऊन विराट उद्योग समूहाच्या गेटवर हे मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. आणि मी आपल्यालाही या माध्यमातून विनंती करतो की आपण नेहमी एक जागरूक पत्रकार म्हणून नेहमी प्रत्येक गोष्टीकडे एका चांगल्या नजरेने बघत असता. आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही जेव्हा एखादा चांगला प्रोजेक्ट कुठला येणार असेल, जो निसर्गाची वाढ करणार असेल त्याला आम्ही सहकार्य करू. तो एखाद्या प्रोजेक्टमुळे निसर्गाची हानीच होणार आहे हे सर्व माहिती असून सुद्धा आणि अनुभव एवढा प्रचंड दांडगा असताना अशा कुठल्याही प्रोजेक्टला विरोध करण्याकरता तुम्हीही याच जिल्ह्यातले सर्व पत्रकार असल्यामुळे आपण या व्यवस्थेमध्ये सर्वांनी आपल्या मान ग्रामपंचायतीतून जो पुढाकार